विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आज फिफ्थ सेमच्या अप्लाइड बीच्या पेपरमध्ये जो टॉपिक आहे जनरल इन्शुरन्स फंक्शन अँड प्रिन्सिपल्स, तर याचा अभ्यास आपण करणार आहे. तर सर्वसाधारण विम्याचे कार्य आणि त्याची मूलतत्वे याचा अभ्यास आपण या तासामध्ये करणार आहोत. आपण पाहतो की इंग्लंडमध्ये जी औद्योगिक क्रांती सुरू झाली, त्या औद्योगिक क्रांतीनंतर जगात उत्पादन प्रक्रियेस मोठ्या प्रमाणावर वेग प्राप्त झाला आणि त्यामुळे मग जगामध्ये उत्पादन प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणावर बदललेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे मग औद्योगिक आणि व्यावसायिक कंपन्यांची व्याप्तीसुद्धा प्रचंड प्रमाणावर वाढली आणि उत्पादन व्यवसाय यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे ही जी औद्योगिक क्रांती आहे, तर या औद्योगिक क्रांतीचे परिणाम म्हणून बाजारपेठेचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला वाढलेले दिसून येते. याबरोबरच आवश्यक असणाऱ्या सेवा ज्या आहेत, उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या सेवा ज्या आहेत, तर त्या सेवांचा विस्तार देखील झाला. उदाहरणार्थ मग बँक सेवा असेल, वाहतूक सेवा असेल, तंत्रज्ञान असेल, दळणवळणाची साधनं असतील, विद्युत असेल, जल असेल, तर या सगळ्या सेवा पुरवणाऱ्या किंवा आपण ज्याला विमा व्यवसाय आहे, तर ह्या सगळ्या सेवा पुरवणाऱ्या जे काही संस्था आहेत, तर यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आता ह्या सेवामध्ये जरी वाढ झाली असली तरी उत्पादित संस्था आणि बाजारांचे वाढते स्वरूप यामुळे या क्षेत्रामध्ये धोकेसुद्धा निर्माण झाले. आणि मग पूर्वी जे काही उद्योग असायचे ते आणि आज आधुनिक औद्योगिक क्रांतीनंतरचे जे उद्योग आहेत, यामध्ये दोन्हीमध्ये जो फरक आहे की यामध्ये उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊ लागले, मात्र त्यामधील जे काही धोके आहेत, जे काही जोखीम आहे, तर या जोखीमामध्ये सुद्धा वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आता मग या जोखीमामध्ये दोन्ही प्रकारच्या जोखीम आपल्याला पाहायला मिळतात, नैसर्गिक आणि मानवनिर्मित दोन्ही प्रकारच्या. आता नैसर्गिक जोखीमांचा जर आपण विचार केला तर यामध्ये नैसर्गिक जे काही संकटे आहेत, आपत्ती आहे, तर त्यांचा समावेश यामध्ये होतो. आणि मग यामध्ये महापूर असेल, भूकंप असतील, वादळं असतील, त्यानंतर दुष्काळ आहे, अतिवृष्टी आहे, त्यानंतर आग असेल, दंगली असतील, तर ह्या ज्या काही नैसर्गिक आपत्ती आहेत, तर या आपत्तीमुळे सुद्धा धोके निर्माण होतात. त्यानंतर काही मानवनिर्मित असतात. आता मानवनिर्मित म्हणजे काय आहे? मग वाहतूक करताना काही अपघात झाला, वाहतूक आहे मानवनिर्मित. मग आग आहे मानवनिर्मित. त्यामध्ये आणखीन आपल्याला सांगता येतील की आपण बनवलेले जे काही आपण मानवाने जे काही बनवलेल्या वस्तू असतील, त्या सर्वापासून सुद्धा धोके हे वाढलेले दिसतात. आणि मग अशा दोन्ही प्रकारचे जे काही धोके आहेत, तर हे धोके यामुळे व्यवसाय व उद्योगासमोर गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. आणि मग म्हणून या सर्व कारणामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाची भरपाई मिळणे ही आवश्यक असते. जे काही नुकसान होणार आहे उद्योगांचं, व्यवसायांचं, तर त्यामध्ये झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई मिळावी. आणि मग अशा नुकसान भरपाई मिळण्यासाठी अशा व्यवसायात अचानक येणारे जे काही संकट असतील, त्या संकटावर मात करण्यासाठी मग विमा कंपन्याकडून होणारे नुकसान हे टाळता, म्हणजे जे काही मात आहे ती मात टाळता, त्यावर जे काही नुकसान झालं आहे ते नुकसान आपल्याला पूर्ण भरून काढता येत नाही, परंतु काही प्रमाणात का होईना
आपल्याला नुकसान भरपाईच्या माध्यमातून जे काही झालेलं नुकसान आहे ते नुकसान मात्र आपल्याला जे काही नुकसान आहे ते नुकसान काही प्रमाणात का होईना आपल्याला कमी करता येतं आणि यामुळे उद्योगांना नव्याने उभारणी करण्यास मदत ही मिळत असते. आणि मग याच उद्देशाने हा जो विमा व्यवहार किंवा विमा व्यवसाय जो आहे तर या विमा व्यवसायाचा उगम आणि विकास हा झालेला आहे. आपण हे आयुर्विम्याचा अभ्यास करत असताना आता मग हा जो व्यवसाय आहे तर या व्यवसायामुळे मग आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण देण्याचे काम या विमा संस्था किंवा विमा व्यवसाय करणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत तर त्यांच्यामार्फत हा केला जातो. महत्त्वाचा जो भाग आहे तो भाग काय आहे की आपत्तीमुळे निर्माण होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण देण्याचे कार्य या विमा संस्था करत असतात. आणि म्हणून विमा व्यवसाय हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि मग आयुर्विमा करार, आपण आयुर्विमाची कार्य, आयुर्विमा करार, त्यानंतर आयुर्विम्याची काही वैशिष्ट्ये आहेत तर आयुर्विम्याचे मूलभूत तत्त्वे आहेत, फंडामेंटल्स, तर आपण त्याचा अभ्यास केला. आता आयुर्विम्याप्रमाणेच मग सर्वसाधारण विमा जो आहे तर या सर्वसाधारण विमा करार हा इतर सर्व प्रकारातील नुकसानीची भरपाई देत असतो. आयुर्विमा काय करतो, फक्त माणसाच्या जीविताची हानी जी आहे त्या जीविताची हानी जर होत असेल तर आयुर्विमा त्यासाठी संरक्षण प्राप्त करून देतो. परंतु इतर बाबी, मानव सोडून इतर बाबी ज्या असतील तर त्यासाठी जो काही विमा संरक्षण दिलं जातं ते सर्वसाधारण विमा प्रकारामध्ये येतं. आणि मग आपल्याला आज जो मुद्दा अभ्यासायचा तोच आहे की सर्वसाधारण विमा म्हणजे काय याचा अभ्यास करायचा आणि सर्वसाधारण विम्याची जी काही कार्य आहेत त्या कार्यांचा अभ्यास आपल्याला आज करायचा आहे. आणि मग सर्वसाधारण विमा करार हा इतर सर्व प्रकारातील नुकसानाची भरपाई देत असतो. आणि मग कोणताही घ्या त्यामध्ये मग सर्वसाधारण विमा प्रकारामध्ये मग वाहनाचा विमा असेल, ज्याला आपण आपले मोटार वाहन, किंवा घराचा विमा असेल, काही मालमत्ता आहे, सोने आहे, तर या सर्वांचा विमा आपल्याला काढता येतो. त्याचप्रमाणे पीक विमा आहे, अग्निविमा आहे, सागरी विमा आहे. तर हे जे वेगवेगळे विमा आहेत तर हे सर्वसाधारण विमा प्रकारामध्ये त्याचा समावेश हा करण्यात आलेला आहे. आणि मग आधुनिक काळामध्ये सर्वसाधारण विम्याचे अनेक प्रकार हे अस्तित्वात आलेले आहेत. आणि मग या वेगवेगळ्या सर्वसाधारण विम्याचे जे काही प्रकार आहेत तर ते प्रकार आपल्याला या पुढे अभ्यासायचेच आहे. आता आपल्या देशामध्ये सर्वसाधारण विमा जो आहे तर विम्याचे अनेक प्रकार निर्माण झाले आहेत. आणि मग 1951 नंतर आपल्या देशामध्ये जे आपण नियोजनाद्वारे आर्थिक विकासाचा कार्यक्रम राबवत आहोत हाती घेतला आहे, या कार्यक्रमाअंतर्गत भारतात विम्याचा विशेष विकास हा करण्यात आला. आणि मग याचाच एक भाग म्हणून 13 मे 1971 या दिवशी 13 मे 1971 या रोजी सर्वसाधारण विम्याचे म्हणजेच इतर प्रकारच्या विम्याचे राष्ट्रीयकरण देखील करण्यात आलेले आहे. 13 मे 1971 या दिवशी सर्वसाधारण विम्याचे राष्ट्रीयकरण हे करण्यात आलेले आपल्याला दिसून येते. आणि ज्या पद्धतीने आयुर्विमा आपल्या देशामध्ये आयुर्विमा जो आहे तर आयुर्विम्याचे सुद्धा राष्ट्रीयकरण करण्यात आले, त्याच पद्धतीने सर्वसाधारण विमा जो आहे तर सर्वसाधारण विम्याचे सुद्धा राष्ट्रीयकरण हे 13 मे 1971 रोजी करण्यात आलेले आहे. आणि यामध्ये आज वेगवेगळ्या कंपन्याचा समावेश आहे की ज्या सर्वसाधारण विम्याची जी काही सुविधा आहे त्या सुविधा या पुरवण्याचं काम करताना आपल्याला दिसून येतं. आता आपला यानंतरचा जो भाग आहे तो पाहायचा की सर्वसाधारण विम्याचे कार्य काय आहे. सर्वसाधारण विम्याची कार्य, आता विमा व्यवहाराचे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत जे काही योगदान असते
तर ते योगदान अतिशय महत्त्वाचे असते, अतिशय महत्त्वाचे योगदान आहे. आणि मग यामध्ये विमा व्यवसायातील जो काही पैसा असतो तो सरकारला भांडवल म्हणून वापरता येतो. आणि मग सरकारला देशामध्ये कल्याणकारी कार्य जी आहे ती कार्य पार पाडण्यासाठी विमा व्यवसायातून जो काही पैसा निर्माण झाला आहे, पैसा उभा करण्यात आला आहे, तो पैसा सरकार कल्याणकारी कार्यासाठी वापरत असते. आणि यामधून मग सरकारला सामाजिक जबाबदारी पार पाडता येणे शक्य होते किंवा सोपे होते. आता उद्योग, व्यापार, समाज, राष्ट्रीय अर्थव्यवस्था या दृष्टीने विमा व्यवसायाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. आणि विम्याचा प्रमुख हेतू आपल्याला माहीतच आहे की आपत्तीच्या काळामध्ये किंवा अनपेक्षित काही घटना घडल्या तर या अनपेक्षित घटनेच्या वेळी जे काही नुकसान आहे त्या नुकसानीस सौम्य किंवा सुसह्य करणे, सर्वसाधारण निधीतून अशा ज्यांचा काही अनपेक्षित घटना घडल्या त्या लोकांची नुकसान भरपाई करणे हा या पाठीमागचा मुख्य हेतू आहे. आणि मग उत्पादन कार्य करणारे कारखाने असतील, व्यापार असेल, व्यवसायासाठी अनपेक्षित होणाऱ्या नुकसानीपासून त्यांच्यासमोर अनेक प्रश्न निर्माण होत असल्याने उद्योग, व्यवसाय आर्थिक अडचणीत येतात. आणि मग सर्वसाधारण विमा कंपनी जी आहे तर ही कंपनी यांना नुकसान भरपाई जी आहे तर ती नुकसान भरपाई या कंपन्याकडून दिली जाते. आणि त्यामुळे मग त्यांना व्यवसायाची, उद्योगाची पूर्ववत स्थिती आणण्यास मदत होते. आणि सर्वसाधारण विमा जो आहे तर सर्वसाधारण विमा या दृष्टीने सर्वांसाठी, कारखाने असतील, व्यापार असेल, व्यवसाय करणारे व्यक्ती असतील किंवा साधारण कोणताही व्यक्ती असेल तर त्याची मालमत्ता असेल, त्याच्या जीवित, मानव सोडून इतर जे काही घटक आहेत त्या घटकांच्या सगळ्यांचा विमा हा सर्वसाधारण विम्यामध्ये येतो. आणि म्हणून सर्वसाधारण विमा हा त्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि सर्वसाधारण विम्याची आता कार्य आपल्याला पाहायची आहेत की सर्वसाधारण विमा जो आहे तर या सर्वसाधारण विम्याची कार्य पाहावी. आता यामध्ये सर्वसाधारण विम्याचे जे कार्य आहेत तर त्यामध्ये पहिलं कार्य आहे आर्थिक सुरक्षितता प्राप्त करून दिली जाते. आता आपण पाहतो की आज या औद्योगिक क्रांतीनंतर अनेक जोखीम, जीवनामध्ये अनेक जोखीम किंवा आपण ज्याला धोके म्हणतो ते धोके निर्माण झालेले आहे. आणि मग आकस्मिकरित्या होणाऱ्या नुकसानीपासून, ज्याला आपण अपघात म्हणतो, तर अचानक होणारे जे काही नुकसान आहे त्या नुकसानीपासून विमा संरक्षण हे मिळवून देतो. काय आहे? विमा संरक्षण मिळवून देतो. आणि मग उद्योग व व्यवसायात मालमत्तेचे आग, चोरी, पाणी अशा धोक्यापासून जे काही नुकसान होते तर हे नुकसान विमा कंपन्याकडून होणाऱ्या नुकसानाची भरपाई दिली जाते. आणि मग व्यावसायिकांना किंवा उद्योगपतींना आर्थिक सुरक्षितता यामधून मिळवून दिली जाते. म्हणजे सर्वसाधारण विम्याचं पहिलं कार्य आहे की आर्थिक सुरक्षितता प्राप्त करून दिले जाते, हे पहिलं कार्य आहे. मग व्यावसायिक असतील, उद्योगपती असेल किंवा सामान्य नागरिक असेल, कोणीही, त्यांना काय आहे की आर्थिक सुरक्षितता मिळवून देण्याचं काम हे सर्वसाधारण विम्याच्या माध्यमातून केले जाते. त्यानंतर दुसरे कार्य आहे धोक्याची विभागणी. दुसरे कार्य आहे धोक्याची विभागणी. आता जेव्हा एखाद्या विमेदारास त्याच्या नुकसानीची भरपाई विमा कंपनी देते तेव्हा विमा कंपनी ही काय करते तर विमा कंपनी ही नुकसानीची रक्कम व्यापारी, कारखानदार व इतर व्यावसायिक विमेदार यांच्यात विभागली जाते.
आणि सर्व विमेदारांची विमा हप्त्याच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम संबंधित नुकसान होणाऱ्या विमेदारास नुकसान भरपाई देण्यासाठी उपयोगात आणली जाते. याचा अर्थ काय आहे की विमा कंपनी काय करते की एका विशिष्ट विमा हप्त्याच्या मदतीने विमा हप्त्याच्या मोबदल्यामध्ये या उद्योगपती असतील, व्यवसाय करणारे असतील किंवा व्यावसायिक असतील, तर यांना काय केलं जातं की विशिष्ट विमा हप्त्याच्या मदतीने साह्याने विमा संरक्षण प्राप्त करून दिले जाते. परंतु प्रत्येक वेळी सर्वांचेच नुकसान होईल असे नसते आणि मग त्यामध्ये ज्या कोणाचे नुकसान झालेले आहे, आता विमा हप्त्याच्या माध्यमातून तर जमा होणारी रक्कम ही मोठ्या प्रमाणावर असते, परंतु नुकसान होणाऱ्याचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण कमी असते आणि त्यामुळे जी काही विमा हप्त्याच्या माध्यमातून जमा झालेली रक्कम असेल तर त्या रकमेमधून ज्याचे नुकसान झालेले आहे त्याला नुकसान भरपाई दिली जाते. आणि यामुळे मग काय होतं की व्यावसायिकांना कारखाना बंद करण्याची वेळ येत नाही. पर्यायाने उत्पादन कार्य जे आहे ते नुकसान भरपाई मिळाल्यामुळे त्यांना कंटिन्यू किंवा त्यामध्ये सातत्य हे ठेवता येते. आणि म्हणून अशा पद्धतीने जो काही धोका आहे त्या धोक्याची विभागणी ही केली जाते. म्हणजे धोक्याची विभागणी करणे हे सर्वसाधारण विम्याचे कार्य आहे. तर हे एक कार्य त्याचं सांगितलं जातं. त्यानंतर आहे धोक्याचे हस्तांतरण. त्यानंतरचं कार्य आहे धोक्याचे हस्तांतरण. आता प्रतिकूल घटनांची अनिश्चितता कमी करून निश्चितता प्राप्त करून देणं हे विम्याचं महत्त्वाचं कार्य आहे. ही प्रतिकूल घटना आहे आणि त्या घटनेची अनिश्चितता कमी करून निश्चितता प्राप्त करून देण्याचं काम विम्याच्या माध्यमातून केलं जातं. आणि मग विमा कंपनीच्या सोयीमुळे व्यावसायिकांना भविष्यातील अनिश्चित घटनामुळे होणारे नुकसान टाळता येते. आणि मग विमा उतरल्यामुळे काय होतं की सर्व अनिश्चितता निश्चिततेमध्ये त्याचं रूपांतरित होतात. आणि यामुळे व्यावसायिक भविष्यातील धोक्याची भीती न बाळगता मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री, उत्पादन मालाची ने-आण, मालाची साठवणूक इत्यादी जे कार्य आहेत त्यांचे ते कार्य करू शकतात. आणि जर व्यावसायिकाचे काही नुकसान झालेच तर विमा कंपनी त्याला नुकसान भरपाई प्राप्त करून देते किंवा नुकसान भरपाई देते. म्हणजेच थोडक्यामध्ये काय आहे की धोक्याचे हस्तांतरण होत असल्याने कारखानदार व व्यावसायिक धोक्याची भीती बाळगत नाही आणि भीती न बाळगता ते त्यांचे कार्य काय आहे सातत्याने करत राहतात, अखंडितपणे करत राहतात. आणि मग यामुळे उत्पादन कार्याला सुद्धा गती प्राप्त होते. आणि मग त्यामुळे उत्पादन कार्याला गती प्राप्त झाल्यामुळे उत्पादन वाढीस चालना भेटते. म्हणजे थोडक्यात काय आहे तर सर्वसाधारण विम्याच्या माध्यमातून धोक्याचे हस्तांतरण व निश्चितता प्राप्त करून देणे हे महत्त्वाचे कार्य सर्वसाधारण विम्याच्या माध्यमातून केले जाते. तर हे कार्य आपल्याला सर्वसाधारण विम्याचे सांगता येते. त्यानंतर आहे जनतेच्या पैशाचा योग्य विनियोग करणे. आता आपण या अगोदरच सांगितलं की विशिष्ट विमा हप्त्याच्या मोबदल्यामध्ये विमा कंपन्या काय करतात, विमा संरक्षण प्राप्त करून देतात. म्हणजे विमा संरक्षणाचे तुम्हाला विमा संरक्षण दिलं जातं. आणि मग सर्वसाधारण विमा कंपन्याकडे जी काही मालमत्तेची नुकसान भरपाई मिळावी म्हणून अनेक व्यक्ती आपल्या मालमत्तेचा विमा उतरवित असतात. तर या विमा हप्त्याच्या रूपाने विमा कंपन्याकडे मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा होते. आणि मग ही जी रक्कम आहे तर या जमा रकमेतून जलकल्याणाच्या योजना राबविण्यासाठी ही रक्कम
विमा कंपन्या सरकारला उपलब्ध करून देतात आणि मग सरकारला ही रक्कम पुरवली जाते आणि मग यामधून देशामध्ये पाणी पुरवठा असेल, विद्युत पुरवठा असेल, वाहतूक व्यवस्था आहे, दळणवळणाची जी काही साधने आहेत त्यांची निर्मिती असेल, तर अशा अनेक जनकल्याणाची जी कार्य आहेत तर ती कार्य या पैशाच्या माध्यमातून केली जातात आणि म्हणून जनतेच्या पैशाचा योग्य विनियोग करणे हे सुद्धा एक कार्य सर्वसाधारण विम्याचं सांगितले जाते. तर या माध्यमातून विमा कंपन्याकडे जो पैसा जमा झाला, विमा हप्त्याच्या रूपाने जो पैसा जमा झाला, तर तो पैसा सरकारला देऊन त्यामधून काय आहे, जनतेच्या पैशाचा योग्य विनियोग करण्याचं काम या विमा कंपन्या करत असतात. त्यानंतर आहे व्यापार व आनुषंगिक साधनांची प्रगती करणे. आता आधुनिक व्यापारातील प्रगती व इतर आनुषंगिक साधनांची प्रगती होण्यात विमा व्यवसायांचा महत्त्वाचा वाटा आहे. मग वाहतूक साधने आहेत, बँका आहेत, साठवणूकगृह आहेत, त्या सर्व सेवा देणाऱ्या संस्था त्यांच्या कार्यात अनपेक्षितपणे होणारे नुकसानाची भरपाई मिळवण्याची व्यवस्था विमा व्यवसायात असल्याने संबंधित कार्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे शक्य आहे. आणि मग विमा कंपन्याकडून व्यापाऱ्याने विमा उतरवल्यास त्याच्या मालमत्तेचे अनेक धोक्यापासून होणारे जे नुकसान आहे तर ते नुकसान आणि त्याची भरपाई मिळण्याची सोय असल्याने व्यापारी वर्गाकडून व्यापारात तसेच दुकानात गुंतवणूक करण्यास काय आहे की गुंतवणूक करण्यास धोका नसतो आणि मग अनपेक्षितपणे व्यापार व्यवसायाचे नुकसान झालेच तर अशा वेळी नुकसान भरपाई ही विमा कंपन्याकडून दिली जाते. त्यामुळे हे एक महत्त्वाचं कार्य या विमा कंपन्यांचं सांगितले जाते की त्यामध्ये काय आहे की व्यापार व आनुषंगिक साधनांची प्रगती करणे हे सुद्धा या सर्वसाधारण विम्याचे कार्य हे सांगितले जाते. त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विकास करणे. आता यामध्ये मग आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विकास करणे यासाठी सुद्धा सर्वसाधारण विम्याचे जे कार्य आहेत ते कार्य सांगितले जाते. आणि एका देशातून दुसऱ्या देशात माल पाठविताना वाहतुकीमध्ये विशेषतः सागरी वाहतुकीमध्ये मालाचे अनेक धोके असतात आणि त्या धोक्यापासून जे काही नुकसान होण्याची शक्यता असते ते नुकसान कमी करण्यासाठी सुद्धा विमा संरक्षण हे घेतले जाते आणि मग त्याला आपण सागरी विमा असं म्हणतो. आणि मग समुद्रामार्गे जेव्हा जहाजाने मालाची वाहतूक होत असेल तर अशावेळी समुद्रातील वाईट हवामान असेल, समुद्रातील वादळं असतील, जहाज पाण्यात बुडणे यासारखा धोका असेल तर यामुळे जहाजामध्ये असणारे जे काही माल आहे त्या मालाचे नुकसान होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. आणि म्हणून मग या धोक्यापासून व्यापाऱ्यांना संरक्षण मिळाले तर आंतरराष्ट्रीय व्यापार वाढीसाठी किंवा वाढण्यास संधी मिळते, वाढीसाठी त्या हातभार लागतो. आणि मग याच उद्देशाने आंतरराष्ट्रीय वाहतुकीमध्ये होणारे जे काही संभाव्य धोके आहेत त्या धोक्यापासून संरक्षण देण्याचं कामसुद्धा विमा कंपन्याकडून केलं जातं आणि त्याला मग आपण सागरी विमा असं म्हणतो. सागरी विमा हा त्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि मग या कंपन्यांनी जर त्यांना सागरी विमा उपलब्ध करून दिलेला असेल तर त्यामुळे मग आंतरराष्ट्रीय व्यापारात धोक्याची भीती ही व्यावसायिक किंवा व्यापाऱ्यांना राहत नाही आणि मग व्यापारी आयात निर्यात कार्यात सहभागी होतात आणि यामुळे मग देशाच्या विकासाला गती मिळण्याससुद्धा मदत होते. मालाची निर्यात करण्याचा जो काही ज्याला आपण आयात निर्यात करण्यामध्ये जे काही धोके आहेत ते धोकेसुद्धा त्यामुळे धोके असले तरी त्यामधून होणारी जे काही नुकसान आहे त्या नुकसान भरपाई मिळत असल्यामुळे व्यापारी वर्गसुद्धा किंवा जे काही निर्यातदार आहेत तर हे निर्यातदार यासाठी मोठ्या प्रमाणावर ही निर्यात करतात आणि त्यामुळे मग आपोआपच देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विकास
करणे हे सुद्धा या सर्वसाधारण विम्याचे कार्य हे सांगितले जाते. त्यानंतर आहे देशाचा समतोल विकास साध्य करणे. आता देशाचा समतोल आर्थिक विकास जो आहे तो साधणे हे सुद्धा यामध्ये एक कार्य आहे. आता आपण पाहतो की देशामध्ये औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उद्योगपतीकडून गुंतवणूक केली जाते आणि त्यामुळे मग देशाचे उत्पादन करणारे जे काही व्यवसाय आहे तर ते व्यवसाय वाढण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होते. मग औद्योगिक विकास घडवून आल्यामुळे देशातील व्यापार, वाहतूक, दळणवळण यांची वाढ होते. पर्यायाने देशामध्ये लोकांना रोजगार प्राप्त होतो आणि यातून मग लोकांचे आपोआप रोजगार प्राप्त झाला तर त्यामधून लोकांचे उत्पन्न वाढते आणि त्यामुळे मग समाजाच्या राहणीमानाची पातळी, राहणीमानाचा दर्जा यामध्ये सुद्धा वाढ होते. तर हे झालं की देशामध्ये विकास जर होत असेल तर त्यामुळे काय. परंतु जर औद्योगिक क्षेत्रात निर्माण होणारे अनपेक्षित धोके आणि त्यामुळे व्यवसायाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कोणती व्यवस्था नसती तर या क्षेत्राचा विकास करणे अवघड झाले असते. आणि म्हणून विमा कंपन्या ज्या आहेत तर या विमा कंपन्या अनपेक्षित धोक्यापासून उद्योग व्यवसायाचे नुकसान होत असेल तर त्यांची नुकसान भरपाई देण्याचं कार्य या विमा कंपन्याकडून केले जाते. आणि यामुळे मग वेगवेगळे धोके जे आहेत त्या धोके असणाऱ्या क्षेत्रातसुद्धा गुंतवणूक ही करण्यास मोठ्या प्रमाणावर उद्योगपती आणि व्यापारी हे समोर येतात आणि मग यातून उत्पादन वाढीसाठी चालना मिळते आणि देशातील विविध क्षेत्रात गुंतवणूक केली जात असल्याने त्यामुळे देशाचा सर्वांगीण विकास साध्य होत असतो. आणि यामुळेच मग देशाचा जो काही समतोल आर्थिक विकास आहे तर तो समतोल आर्थिक विकाससुद्धा यामुळे साध्य झालेला आपल्याला पाहायला भेटतो. तर हे सुद्धा एक महत्त्वाचं कार्य या सर्वसाधारण विम्याचे सांगितले जाते. त्यानंतर आहे बँक कर्ज मिळवण्यासाठी विमा संरक्षण आवश्यक. आता उद्योग व व्यवसायाला बँक कर्ज मिळण्यासाठी संबंधित मालमत्तेचा विमा उतरविला असेल तरच बँका त्या मालाच्या किंवा दुकानाच्या तारणावर कर्ज सुविधा उपलब्ध करून देतात. म्हणजेच एखाद्या दुकानदाराने किंवा व्यावसायिकाने, व्यापाऱ्याने आपल्या व्यवसायाचा जर विमा उतरवलेला असेल तरच अशा उद्योगांना बँका कर्ज द्यायला सहज तयार होतात. आणि मग औद्योगिक क्षेत्रामध्ये बँका किंवा वित्तीय संस्था उद्योग व्यवसायात कर्ज वाटप करण्यासाठी विमा संरक्षण आहे किंवा नाही हे पाहतात आणि त्यानंतरच त्या व्यवसायाला किंवा त्या दुकानदाराला, त्या व्यापाऱ्यांना बँक कर्ज देत असतात. आणि मग विमा संरक्षण असल्याशिवाय आपण वाहने, मालासाठी बँका कर्ज पुरवठा करत नाही. कारण संबंधित ज्या वस्तूसाठी कर्ज द्यायचे आहे त्या वस्तूचा विमा उतरवला असेल तर होणारे नुकसान विमा कंपनीकडून मिळत असते. आणि मग अशा तारणावर, अशा जी काही तारण आहे तर या तारणावर बँका ह्या सहज कर्ज उपलब्ध करून देतात. आणि म्हणून बँक कर्ज मिळवण्यासाठी सुद्धा विमा संरक्षण आवश्यक असते. आणि मग त्यासाठी सुद्धा सर्वसाधारण विम्याचे कार्य हे महत्त्वाचे आहे. त्यानंतर भाग खरेदी विक्रीवर नियंत्रण ठेवणे. आता भाग खरेदी विक्रीवर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा यामध्ये महत्त्वाचे कार्य जे आहे ते सांगितले जाते. आता भाग खरेदी विक्रीवर नियंत्रण ठेवणे, मग भाग बाजारामध्ये ज्याला आपण शेअर्स मार्केट म्हणतो तर या शेअर मार्केटमध्ये भागाची खरेदी विक्री संबंधित कंपन्याची आर्थिक स्थिती कशी आहे यावरून केली जाते. आणि मग ज्या कंपन्या नफ्यात आहेत त्यांच्या भागाची किंमत जास्त
व ज्या कंपन्या तोट्यात चालतात त्यांच्या भागाची किंमत कमी असते. म्हणजेच भाग बाजारात भागांच्या किमती मागणी व पुरवठा यांच्यावरून ठरतात. परंतु बऱ्याच वेळा काय होतं की भाग बाजारात काही भागाच्या बाबतीत कृत्रिम टंचाई निर्माण करून भागाच्या मागणी पुरवठ्यात असमतोल निर्माण देखील केले जातात. आणि यामुळे मग ग्राहकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो की नेमके भाग जे आहे तर ते भाग कोणते घ्यावे. आणि मग नवीन कंपन्यांना त्यांचे भाग विक्री करणे अवघड असते. आणि मग अशा वेळी विमा कंपन्या काय करतात तर भाग खरेदी विक्रीवर सुद्धा नियंत्रण ठेवून भागाच्या किमती समतोल ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि मग त्यामुळे आपोआपच नवीन कंपन्यांना भाग भांडवल मिळवून देण्याचे जे कार्य आहे ते कार्यसुद्धा या विमा कंपन्याच्या माध्यमातून केले जाते. म्हणून भाग खरेदी विक्रीवर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा एक महत्त्वाचे कार्य या सर्वसाधारण विम्याच्या माध्यमातून केले जाते. त्यानंतर आहे राष्ट्रीय संपत्तीची हानी कमी करणे. यासाठी सुद्धा प्रयत्न या सर्वसाधारण विम्याच्या माध्यमातून केला जातो. आणि मग सर्वसाधारण विमा करार करताना संबंधित व्यवसायातील हानी कमी कशी करता येईल याचा विचार केला जातो. आणि या संबंधीच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या उपाययोजना देखील सुचवल्या जातात. आणि मग जर विमेदाराने त्या उपाययोजना अंमलात आणण्याचे मान्य केले तरच त्यांना विमा संरक्षण हे प्राप्त करून दिले जाते. आणि मग या विमा संरक्षणामधून मग त्यांना जे काही विम्याचं संरक्षण आहे ते विमा संरक्षण प्राप्त करून दिले जाते. मग अशा रीतीने जोखीम किंवा ज्याला आपण हानी म्हणतो हानी निवारण करून विमा नुकसान कमी करण्याससुद्धा हातभार लागतो. आणि पर्यायाने मग देशामधील जी काही संपत्ती आहे राष्ट्रीय संपत्ती आहे नैसर्गिक संपत्ती आहे तर या नैसर्गिक संपत्तीची होणारी हानीसुद्धा टाळण्याचा प्रयत्न किंवा कार्य जे आहे ते सर्वसाधारण विम्याच्या माध्यमातून केले जाते. आणि मग अशा वेगवेगळ्या जवळपास 10 कार्य आपण पाहिली की सर्वसाधारण विम्याची ही जी कार्य आहेत तर या कार्याच्या माध्यमातून विमा व्यवसाय सर्वसाधारण विमा व्यवसाय ही कार्य पार पाडताना आपल्याला दिसतो. आणि त्यामुळे व्यापार असेल व्यवसाय आहे ज्याला आपण उद्योगपती असेल व्यावसायिक असतील सामान्य नागरिक असेल तर या सर्वांसाठी हा जो सर्वसाधारण विमा आहे हा महत्त्वाचा आहे. आणि वेगवेगळ्या माध्यमातून तो कार्य करताना आपल्याला दिसून येतो. आता यानंतरच्या तासामध्ये आपण सर्वसाधारण विम्याची जी काही मूलतत्वे आहेत जशी आयुर्विम्याची मूलतत्वे आहेत तसेच सर्वसाधारण विम्याची सुद्धा काही मूलतत्वे आहेत. ती मूलतत्वे आपण यानंतरच्या तासामध्ये अभ्यासू. यामध्ये काही अडचणी असतील काही समस्या असतील तर त्या आपण अवश्य नोंदवाव्या. आपल्या क्लासरूमचं जे काही कमेंट बॉक्स आहे त्यामध्ये नोंदवा. त्याचा आपण त्या समस्याची सोडवणूक करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. थँक्यू.